छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुनीत हा जुन्नर तालुका ही शिवजन्मभूमी। या ठिकाणी जमण्याचं कारण असं आहे की 2022 पासून ज्या हालचाली चालल्या मावळातल्या या आदिवासी बांधवांच्या जमिनी हस्तगत करण्याच्या, त्याची कुणालाही कानोकान खबर न लावता सगळ्या प्रशासकीय बाजू यंत्रणा सगळ्या काम करीत होत्या आणि आमच्या आदिवासी बांधवांना अंधार ठेवलं गेलं। सगळ्या पक्षांना संघटनांना अंधार ठेवलं गेलं। ठीक आहे, विकासाच्या नावाखाली तुम्ही काय करताय? तुम्ही सांगताय आमच्या आदिवासी बांधवांना विकास हवाय। भकास होणाऱ्या गोष्टी करून विकासाच्या गप्पा मारणंच प्रशासनाच्या गोष्टी चुकीच्या आहेत। आज या ठिकाणी जर आपण पाहिलं, कुकडेश्वर या तालुक्याचा आद्य दैवत मीनाखोर आहे। हडसर, चावंड, जीवधन, बावधन, निमगिरी, हनुमंतगड, भैरवगड असे अनेक प्रकारचे निसर्गाने नटलेलं हा सौंदर्य या ठिकाणी आता आपण आलो। भात शेती पाहिली, धबधबे वाहत आहेत, झरे वाहत आहेत, आदिवासी बांधवांच्या भात लावगडी चालू आहेत। या ठिकाणी ते त्यांचं आयुष्य सुंदर जगतायत। विकास 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 म्हणजे काय असतो ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या जीवनशैलीशी या ठिकाणी या तालुक्याचा, या मातीचा, या संस्कृतीचा वारसा जपत आहेत। ही गावं जी मोडतायत ही पेसामध्ये मोडतायत। त्यांची व्याख्याच अशी आहे का येथील जमीन, जंगल, जल याच्यावर आमचा हक्क आहे। मग कुणाला विचारून तुम्ही या आदिवासी बांधवांवर अन्याय करताय? कुठं जायचं या गोरगरीब जनतेने? 166 एकर म्हणजे माझ्या मते 425 एकरच्या आसपास जमीन, 79 गावं बाधित होत आहेत, 650-700 कुटुंब बाधित होत आहेत। काय करायचं त्या लोकांनी? तुम्ही याच्या आधी ना कोणत्या पायाभूत सुविधा दिल्या, ना कुठं व्यवस्थित शिक्षणाच्या यंत्रणा केल्या, ना त्यांना कोणत्या आरोग्य सुविधा दिल्या, आणि अचानक तुम्ही याच्या आधी माणिकडो असेल, वडज असेल, या धरणांमध्ये ज्या जमिनी गेल्या आजही ती लोक वंचित आहे, त्यांना जमिनी मिळाल्या नाही। आणि माझं तर म्हणणं आहे विकास झाला पाहिजे, पण विकासाच्या नावाखाली जे थोतांड मांडून तुम्ही लुटताय हा तालुका, ही सोयवात आहे। ही 425 एकर जमीन म्हणजे 166 हेक्टर जमीन ही सोयवात आहे। आजूबाजूची गावं बाधित होतील। माझं असं म्हणणं आहे त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या। त्यांना ही जी आदिवासी बांधवांनी संस्कृती जपली, ह्या मातीशी त्यांची नाळ जोडली, आईपासून मुलाला दूर करू नये, तसं आज ह्या लोकांनी हा सगळा समृद्ध असा जुन्नर तालुक्याचा हा मावळ पट्टा, हा पश्चिम पट्टा जपलाय। अनेक चांगल्या वनस्पती इथं आहेत, अनेक वनौषधी इथं आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटनासाठी लोक इथे येतात। महाराष्ट्रातला सर्वात प्रथम 2018 मध्ये माझ्या मते आपला तालुका पर्यटन म्हणून जाहीर झाला। या ठिकाणी अनेक प्रकारची 18 पगड जातीची लोक जगतायत, अतिशय गुण्यागोविंदाने चालले। विकास करा ना, तिकडे तुम्हाला पठार भाग पडलाय, पठारावर जमिनी द्या, तिकडे त्या लोकांना पाणी नाही, तिकडे न्या, तिकडे करा। परंतु ही निसर्गाने समृद्ध असणारा हा विभाग बाधित करायचा नाही। यासाठी आमच्या सगळ्या आदिवासी बांधवांना आमचं सांगणं आहे, तुमच्या मदतीला कोण येईल कोण नाही आम्हाला माहित नाही, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि या पक्षाचं एकूण एक कार्यकर्ता तुमच्यासाठी तुम्ही सांगाल त्यावेळेस फक्त आम्हाला सूचना करा। तुम्हाला वेळोवेळी कळवलं जाईल नोटिसीद्वारे। आम्हाला प्रमुख पदाधिकारी असेल किंवा तुमच्या कार्यकर्त्यांबाबत गावाशेठ आम्हाला कळवा। आम्ही बांधील आहोत, या जनतेच्या पाठीशी आहोत। फक्त निवडणुका आल्यावर मतं मागायला येणाऱ्या लाचार नेत्यांपेक्षा कायम आम्ही सत्तेला लात मारून, सत्तेला जुगारून शिवसैनिक सदैव उभा राहिलाय। त्याच्यामुळे एवढी नक्कीच ग्वाही देतो, तुमच्या सोबत तुम्ही सांगाल त्या पद्धतीचं आंदोलन, प्रशासकीय बाजू पण आपल्या पक्षाकडून पाहिली जाईल। दादा उद्धव साहेबांच्या देखील आम्ही या आठवड्यात हे सगळं कानावर घालू, त्यासाठी आवश्यक तो सगळे फायलिंग तयार केली जाईल। दिलीप दादा बामणे आहेत, तालुका प्रमुख भास्कर शेठ आहे, युवा लॉबी सगळी आमची आहे, एमएल शेठ, शांताराम भाऊ, सगळे नाव घेण्याजोगे इतपत, आणि सगळेच माझे शेतकरी बांधव आहेत। आपण आपल्या पक्षाकडून उद्धव साहेबांना, संजय राऊत साहेबांना आम्ही हे सगळं काही दाखवणार आहोत। वेळ आली तर धरणं आंदोलन असू, उपोषण असू, नाही तर वेळ आली तर मग शेवटी आमच्या अण्णा बोलले तसे हाणामारी होऊ। मला माहिती याच्या आधी सुद्धा यांनी असे प्रोजेक्ट आणले, यांनी स्पेशल फोर्स लावल्या, पोलीस लावले, पण काही हो, हटू नका। ही आपली हक्काची जमीन आहे, इथंच जगणं आहे, इथंच मरणं आहे। बिलकुलही आम्ही हे सोडणार नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सदैव आदिवासी बांधवांच्या पाठीशी आहे याची ग्वाही देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या,
गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.